मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 318, 13 नोव्हेंबर. संत जनाबाई. कार्तिक शुद्ध द्वादशीला चातुर्मास समाप्ती होते. पंढरपुरात गोपाळपूर दर्शनाने वारी संपवतात. तिथे जनाबाईचा संसार मांडला आहे. जिने कधीच संसार केला नाही तिचा संसार बघायला संसारी लोक धडपडतात आणि कृतकृत्य झाल्यासारखे बाहेर पडतात. गरीब दाम्पत्याला एका दृष्टांत होतं आणि आपली नवसाची मुलगी जनाई हिला ते दामा शेट्टीकडे देऊन सगळा वृत्तांत सांगतात आणि जीवाचा तुकडा देतोय म्हणून तिला ठेवून अश्रू गाळत परततात. जनी आपल्या कामामुळे त्या घरचा म्हणजे पडद्याआड राहून कणा बनते. मुलाच्या आशेने दामा शेट्टी पंढरपुरात आलेले असतात. जनीच्या पायगुणाने त्यांच्या घरात पाळणा हलतो. स्वतः गोणाई म्हणत असे की पण जनी म्हणायचे, गोणाईने नवस केला देवा पुत्र देई मला, देखोनी या शुद्ध भाव पोटा आले नामदेव, दामा शेट्टी हरुषला दासी जनीस आनंद झाला. म्हणजे इतक्या मोठ्या वयाची जनाबाई होती आणि नामदेव तिच्यासमोर ज्यांचा जन्म झालेला आहे. आजच्या काळात म्हणजे कुठल्याही गोष्टीचं कधीही त्या बाईंनी श्रेय घेतलेलं नाही. आजच्या काळात आपण बोटभर करतो आणि हातभर सांगतो अशा बायका सर्रास बघत असतो. पण जनाबाई पोटभर करायची आणि बोटभरही सांगायची नाही. हे किती विशेष आहे तिचा गुण. केरवारे, धुणी भांडी, निवडणे टिपणे, दळणं काढणं, चूल पोतेरं सगळं ती करत असे. तिने सदैव स्वतःचा उल्लेख दासी जनी असाच केलेला आहे. ती मी अनाथ, मी शूद्र, भूतदया खऱ्या वारकऱ्याचे लक्षण आहे. माया, प्रेम, जिव्हाळा इथे मिळतो हे माझ्यावर खूप उपकार आहेत, हे जन्मोजन्मी फिटणार नाहीत अशी म्हणायची. आपली पायरी ओळखून वागायची. तिच्या चेहऱ्यावर सतत हास्य असायचं, हाताला काम असायचं. अंतरंगात तिच्या विठुराया असायचा. त्यामुळे ती प्रसन्न आणि समाधानी होती. कोणाकडून कधी काहीही कसलीही तिने अपेक्षा केली नाही. जनाबाई नामदेवांच्या नेहमी महाराज म्हणून उल्लेख करायची. रात्री उशिरापर्यंत ती दळायची. विठोबा येऊन मदतीला बसायचा. नामदेवांची पत्नी राजाई हिने सुद्धा जनीवर आणि आपल्या नवऱ्यावर संशय घेतला. ती गप्पा मारत दळती म्हणजे आपला नवरा मदतीला गेला असेल असं तिला वाटतं. झोपडीतून फटीतून डोकावते आणि विठोबाला पाहते आणि तिला आपली स्वतःचीच लाज वाटते. जनीचा अधिकार कळतो. ती स्तंभित होते. नामदेव म्हणजे चोखा मेळ्याशी एकदा बोलत होते. एकदा असाच म्हणजे प्रसंग झाला की अनेक प्रसंगी त्या सगळ्यांच्याच स्थितप्रज्ञतेचे अनुभव एकमेकांना आले आणि सगळेच जण स्तंभित झाले. एकदा नामदेव चोखा मेळ्याशी बोलत असतात. तेवढ्यात तेथे एक सवर्ण येतो आणि नामदेव त्याच्याशी बोलतायत हे बघून त्याला खूप संताप होतो. चोख्या महारा तू इथं काय, म्हणजे ते काहीतरी अद्वा तद्वा बोलायला लागतात. तर नामदेव म्हणतात शांत व्हा, असं का करताय, म्हणून नामदेव त्यांना सबुरीने घ्यायला सांगायला लागतात. तर तो अजूनच चिडतो. नामदेवांवरही घाणेरड्या बोलायला लागतो. त्यांच्या डोळ्यात त्याचकन पाणी येतं आणि शेवटी तो त्याची सीमा इतकी जाते. तेवढ्यात जनी राजा ही सगळेच बाहेर येतात काय चाललं आहे गोंधळ बघायला मागच्या दारात. तर जनीला पाहिल्यावर तो सवर्ण अजून म्हणतो हे म्हणजे त्यांची ठेवलेली बाई आहे वगैरे असल्या शब्दात बोलायला लागतो. नामदेव खूप डोळ्यात पाणी येतं. काहीही न बोलता खाली मान घालून आत येतात. कारण ते म्हटले की जनाईकडं आणि राजाईकडं बघायची माझं धाडसच झालं नाही. गुपचूप अंथरुणावर आडवे पडले. डोळ्यातून धारा वाहत असतात. तेवढ्यात राजाई आत येते आणि म्हणते अहो काय विचार करता, द्या सोडून. स्वतः सीतामातेला ते लोक बोलायचे ठोडले नाहीत, आपली काय गत. म्हणजे राजाईचं हे बोलणं ऐकून नामदेव थक्क होतात आणि राजाई विसरती, सगळे झोपवती. दुसऱ्या दिवशी उठल्यावर तिच्या मनात येतं अरे आपण नवऱ्याला तर बोलू शकलो, हिला जनाईला किती राग आला असेल, म्हणजे काय झाली असेल तिची अवस्था, तिच्या मनाला किती लागलं असेल. पण दुसऱ्या दिवशी पहाटे ती तिथं जाते बघायला. तर तिचे नेहमीप्रमाणे अभंगाच्या ओव्या ऐकू येतात. आई मेली बाप मेला मज सांभाळी विठ्ठला, जनी म्हणे बा गोपाळा करी दुबळीचा सोहळा. आणि तेवढ्याच जनी हिला बघते आणि लगेच काम हातातलं सोडून काय बाईसाहेब काय पाहिजे म्हणून बाहेर येते. तर ती म्हणते अगं काही नाही गं, कालचं जरा वाईट झालं, तुला वाईट वाटलं असेल म्हणून बोलायला आले. तर ती म्हणते हो सोडून द्या,
त्याच्यात काय काही ह्या कानाने ऐकून ह्या कानाने सोडायचं म्हणून तेवढ्यासाठी आला असला तर जा तुमचं तुम्ही म्हणून ती सांगते आणि स्वतः आपल्या खोपटाकडं ताठमानेने जायला लागते आणि तोंडाने मात्र म्हणत असते, डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाई नमी, जनी हाती टाळ खांद्यावरी विणा, आता मज मना कोण करी. राजाई ह्या तिच्या स्थितप्रज्ञतेकडे अतिशय आणि त्या निर्भयतेकडे बघून मनोमन सलाम करत असते. या सर्व सत्य घटना नोंदीत आहेत. जनाईला मदतीसाठी रोज विठोबा येत होता. दळताना शेला आणि हार तिथं मध्ये येतो म्हणून देव काढून ठेवतात. जनी म्हणती, देवा अरे थंड हवा आहे की, म्हणून त्याच्या पाठीवर आपली वाकळ घालते. आणि तेवढ्यात पहाट झाल्यावर देव म्हणतात, अगं काकड्याला लोक येतील जणी मी निघतो, आणि तसेच गुप्त होतात. आणि इकडं विठोबा देवळात आल्यावर पुजारी दार उघडतो आणि देवाच्या अंगावर वाकळ बघून म्हणतो की शेला हार नाही आहे आणि ही जनीची वाकळ असणार. पाहताच होतात सगळेच जण काकड्याला आलेले गोंधळ उडतो आणि फाटकी वाकळ कुणाची काय चर्चा होती, पण ह्या पुजाऱ्याचा अंदाज खरा निघतो. ते नामदेवांकडे येतात, नामदेव घरात नसतात, ते यात्रेला गेलेले असतात. मग तो हार आणि शेला जनी म्हणते की हो विठोबाने काढून ठेवला आता आहे ते बघतात. ते म्हणतात विठोबा कशाला काढतोय, ही तिला खूप खूप बोलतात आणि शेवटी ठरतं की तिचं खूप प्रस्त वाढवून ठेवलं आहे नामदेवांनी आणि नामदेव नसतानाच तिला आपण आता शुळावर चढवायला पाहिजे आणि म्हणून तिला चोर ठरवतात. खोटारडी, बया, टवळी, पंढरपूरचे लांछन असे खूप बोल लावतात आणि तिच्यावर सुळावर चढवायची वेळ येते. आणि ते सुळावर चढवायला नेताना काळं फासलेलं असतं. जनाबाई हात जोडून नामस्मरणात दंग असते आणि तूच धनी आहेस, तुला करायचं ते कर, सांभाळ नाही तर मारून टाक, असं ती मनाने म्हणत असते. टोकदार शूल चढायची वेळ येते आणि त्या क्षणी तो लोखंडी खांब मेणबत्तीसारखा हळूहळू सगळ्याच दुनियेसमोर वितळून जातो. आणि ही भजनात दंग असते. सगळ्यांना आपली चूक करते, तिच्या पायावर दंडवत घालतात. संपूर्ण जिचं आयुष्य म्हणजे तप आहे, अंतर्बाह्य वैराग्याचा पुतळा आहे. स्वतःचे असे काहीही नसताना अहोरात्र कामात असलेली ही महान कर्मयोगिनी, सतत विठोबाशी संवाद साधणारी सख्य भक्त, अशा या अंतरीच्या खुणात सतत अनुसंधान साधणारी जनाबाई महायोगिनी होत्या. धन्य तप आणि धन्य वैराग्य. नमस्कार.